आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा, मार्चचा हप्ता अर्थसंकल्प मांडल्यानंतर मिळणार, तर 2100 रुपये देण्यावर नियोजन सुरू, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप, याचिकेतील कंपनी मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती। पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार। पुण्यातील सोमेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी लेखापरीक्षण, संस्थेला 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार। विजय वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस, निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप, नारायण जांभुळेंकडून वडेट्टीवारांविरोधात याचिका। दक्षिण सोलापूरमधील संभाव्य पडझड रोखण्यासाठी मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। सोलापूरचे जिल्हाप्रमुख अमर पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर बैठकीचं आयोजन। 12 मार्चच्या मुंबईतील शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चाला स्वाभिमानीचा पाठिंबा, काही शेतकऱ्यांचं मात्र महामार्गाला समर्थन, तर महामार्गाला माझा व्यक्तिगत विरोध नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। मी व्यक्तिगत माझा विरोध नाही, रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला। आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल, चांगला मोबदला मिळणार असेल तर म्हणत असतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं बाबा आता काय करावं। बुलढाणा जिल्ह्यात 152 ग्रामपंचायत सदस्य अपात्र, वाढीव मुदतीतही जात प्रमाणपत्र सादर न केल्यानं ग्रामपंचायत सदस्य अपात्र घोषित, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महिलांशी संवाद, लखपती दीदी योजनेच्या लाभार्थ्यांशी मोदींची बातचीत। शरद पवारांची रणजितसिंह मोहिते पाटलांचा मुलगा विश्वजित सिंह यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी, पवारांकडून नवदाम्पत्याला आशीर्वाद।